मंडळी, क्रिकेटच्या देवाचा मुलगा, साक्षात सचिन तेंडुलकरचा वारसदार आणि मैदानात काय करत होता माहितीये? बॅटिंग नाही, बॉलिंग नाही, तर चक्क हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन खेळाडूंना पाणी पुरवत होता. हो मित्रांनो, अगदी एखाद्या वॉटर बॉयसारखा. त्या क्षणी स्टेडियममध्ये बसलेले हजारो डोळे फक्त त्याच्याकडेच बघत होते. कॅमेरा जेव्हा अर्जुनवर गेला तेव्हा प्रेक्षकांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. सोशल मीडियावर तर अक्षरशः धुराळा उडाला. काही लोक हसायला लागले तर काही जण त्याची थट्टा करू लागले. सचिनचा मुलगा आणि हे काय करतोय असे प्रश्न विचारले जाऊ लागले. पण मित्रांनो, खरी गोष्ट खूप वेगळी आहे. ही गोष्ट अपमानाची नाही तर जिद्दीची आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की कष्टाला मरण नसतं तर कमेंटमध्ये रिस्पेक्ट नक्की लिहा आणि अशाच खऱ्या क्रिकेट स्टोरीजसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. अर्जुन तेंडुलकरच्या या एका कृतीमागे किती मोठी कहाणी दडली आहे ना, ती ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. पुढे जे घडलं ते अजूनच जबरदस्त होतं. चला तर मग या संघर्षाची सुरुवात नेमकी कुठून झाली ते लगेच पाहूया. मंडळी, तो दिवस होता IPL 2026चा. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एक महामुकाबला रंगणार होता. फ्लड लाईट्सचा लखलखाट आणि स्टेडियम प्रेक्षकांच्या गर्दीने खचाखच भरलेलं. हजारो फॅन्सचा आरडाओरडा सुरू होता. सगळीकडे फक्त आणि फक्त क्रिकेटचाच ताप. दोन्ही टीम्स मैदानात वॉर्मअप करत होत्या. कॅमेरा इकडून तिकडे फिरत होता. सगळं काही एकदम नेहमीसारखं चाललं होतं. पण बघा ना मंडळी, अचानक कॅमेरा एका अशा खेळाडूवर जाऊन थांबला ज्याला पाहून अख्खं स्टेडियम आणि टीव्हीवर बघणारे लाखो प्रेक्षक एकदम थक्क झाले. आणि मित्रांनो, इथूनच खऱ्या गोष्टीला सुरुवात झाली. मंडळी, कॅमेराचा फोकस ज्याच्यावर होता ना, तो दुसरा तिसरा कुणी नसून होता अर्जुन तेंडुलकर. होय, साक्षात क्रिकेटच्या देवाचा मुलगा. पण त्या क्षणी तो बॉलिंग करत नव्हता, ना तो प्लेइंग 11 मध्ये होता, तर तो चक्क हातात पाण्याच्या बाटल्या घेऊन मैदानात धावत होता. उन्हात घाम गाळणाऱ्या आपल्या खेळाडूंना पाणी आणि एनर्जी ड्रिंक्स देत होता. आणि मंडळी, जेव्हा हा प्रसंग स्टेडियमच्या मोठ्या स्क्रीनवर झळकला ना, तेव्हा हजारो लोकांचा स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कारण हा कुणी साधासुधा खेळाडू नव्हता. हा होता सचिन तेंडुलकर यांचा वारसदार आणि तो मैदानात एका साध्या वॉटर बॉयसारखं काम करत होता. पण मंडळी, खरी कहाणी तर आता इथून पुढेच सुरू होणार होती. मंडळी, जसं अर्जुन तेंडुलकर स्क्रीनवर दिसला ना, तसं पूर्ण स्टेडियमचं वातावरणच बदलून गेलं. काही लोक उत्साहात त्याचं नाव ओरडू लागले तर काहींनी चक्क हसायला सुरुवात केली. बघता बघता अख्ख्या स्टेडियममध्ये एकच कुजबूज सुरू झाली. अरे, हा सचिनचा मुलगा ना? बाबो, हा पाणी देतोय. सगळे एकमेकांकडे बघून आश्चर्य व्यक्त करत होते. काही फॅन्स तर अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ जाऊन त्याला बघत होते. आणि मित्रांनो, सगळ्यात धक्कादायक म्हणजे काही लोकांनी तर चक्क जोरात पाणी पाणी असं ओरडून त्याची थट्टा करायला सुरुवात केली. त्या आवाजाने पूर्ण स्टेडियम दणाणून गेलं होतं. पण बघा ना मंडळी, अर्जुन मात्र अत्यंत शांतपणे, कोणताही राग न दाखवता आपलं काम करत होता. पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगून जात होते. आणि मित्रांनो, इथूनच हा विषय अजूनच चिघळणार होता. मंडळी, जसा हा प्रसंग टीव्हीवर दाखवला गेला तसा सोशल मीडियावर अक्षरशः वणवा पेटला. काही मिनिटातच हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक सगळीकडे फक्त आणि फक्त एकच चर्चा: अर्जुन तेंडुलकर वॉटर बॉय बनला. लोकांनी मीम्सचा अक्षरशः पाऊस पाडला. कुणी त्याला टोमणा मारला, हा आता टीमचा प्लेयर नाही तर हायड्रेशन मॅनेजर झालाय. तर कुणी लिहिलं, एवढ्या कोटींच्या ऑक्शननंतरही पठ्ठ्या पाणीच देतोय. मित्रांनो, काही लोकांनी तर इतक्या वाईट कमेंट्स केल्या की विचारूच नका. थट्टा, ट्रोलिंग, टोमणे सगळं काही चालू होतं. पण मंडळी, जगात सगळेच लोक असे नसतात. काही खऱ्या क्रिकेट फॅन्सनी मात्र या कठीण काळात अर्जुनला खंबीरपणे सपोर्ट केला. आणि इथूनच ही कहाणी एका वेगळ्या आणि अत्यंत प्रेरणादायी दिशेला वळायला लागली. मंडळी, सोशल मीडियावर लोक हसत होते. चिक्कार थट्टा मस्करी सुरू होती. पण खरं सांगायचं तर या सगळ्या हिणवण्यामागे एक खूप मोठं आणि दाहक सत्य लपलेलं होतं. अर्जुन तेंडुलकर हे फक्त एक नाव नाहीये. तो एक असा खेळाडू आहे जो स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस झगडतोय. मित्रांनो, त्याचे वडील क्रिकेटचे दैवत आहेत. नाव खूप मोठं आहे. पण त्याच नावाचं ओझं अर्जुनच्या खांद्यावर किती प्रचंड असेल याचा कोणी विचार केलाय का? लोकांना वाटतं सचिनचा मुलगा आहे,
याला काय सगळं आयतं आणि सोपं मिळालं असेल. पण मित्रांनो, खरं आयुष्य इतकं सोपं नसतं. मैदानात आपली जागा पक्की करण्यासाठी प्रत्येक खेळाडूला रक्ताचं पाणी करावं लागतं. आणि अर्जुनसुद्धा आज तीच मेहनत करतोय. तो मैदानात पाणी देत होता, पण त्याच्या मनात फक्त एकच जिद्द होती, मला फक्त एक संधी द्या, मी स्वतःला सिद्ध करून दाखवीन. आणि दुर्दैवानं हीच साधी गोष्ट त्या ट्रोल करणाऱ्या लोकांना कधीच समजली नाही. मंडळी, खरं पाहायला गेलं तर अर्जुन तेंडुलकरनं जे केलं ना, ते कोणताही बडा खेळाडू किंवा त्याचा मुलगा सहजासहजी करणार नाही. कारण एवढ्या मोठ्या बापाचा मुलगा असूनही तो आजही जमिनीवर पाय ठेवून कष्ट करतोय. त्यानं ठरवलं असतं तर तो ऐशोआरामात आयुष्य जगू शकला असता, पण त्यानं तो सोपा रस्ता निवडला नाही. तो आजही टीमसाठी राबतोय. कधी बॅटिंग करतोय, कधी बॉलिंग, तर कधी चक्क सहकाऱ्यांना पाणी देऊन त्यांचा उत्साह वाढवतोय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यानं कधीही कोणाकडेही याबद्दल साधी तक्रारसुद्धा केली नाही. मंडळी, हीच एका खऱ्या खेळाडूची खरी ओळख असते. तुमचं नाव कितीही मोठं असू दे, मेहनतीला पर्याय नसतोच. आणि हीच त्याची जिद्द, हीच त्याची नम्रता त्याला एक दिवस नक्कीच खूप मोठं बनवणार आहे. मंडळी, खरी चर्चा तर आता इथूनच सुरू होते. तुम्हीच विचार करा, एवढ्या महान खेळाडूचा मुलगा असूनही जर अर्जुन तेंडुलकरला अजूनही प्लेइंग 11मध्ये स्थान मिळत नसेल तर हे कितपत योग्य आहे? तो खरोखरच संधी मिळण्यास पात्र नाहीये की फक्त त्याच्या आडनावामुळेच लोक त्याच्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवून बसलेत? काही लोक म्हणतात की हे फक्त नेपोटिझम म्हणजेच घराणेशाहीचं फळ आहे, तर काहींचं म्हणणं आहे की त्याने अजून स्वतःला सिद्ध करायला हवं. पण मित्रांनो, एक गोष्ट मात्र सूर्यप्रकाशासारखी स्वच्छ आहे. प्रत्येक खेळाडूला स्वतःचं कसब दाखवण्यासाठी एक संधी मिळायलाच हवी, आणि ती अर्जुनलाही मिळायला हवी. कारण जोपर्यंत तो प्रत्यक्ष मैदानात उतरत नाही तोपर्यंत त्याच्यातला खरा खेळाडू जगासमोर कसा येणार? पण पुढे काय घडणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. मंडळी, आता सगळा चेंडू तुमच्या कोर्टात आहे. तुम्हाला काय वाटतं? अर्जुन तेंडुलकर सोबत जे काही घडतंय ते खरंच योग्य आहे का? की त्याला किमान एक संधी देऊन बघायला हवी? जर तुम्हाला वाटत असेल की कष्टाला किंमत मिळायला हवी आणि त्याला एक चान्स मिळायला हवा, तर कमेंटमध्ये जस्टिस नक्की लिहा. आणि जर तुम्ही क्रिकेटचे खरे फॅन्स असाल तर हा व्हिडिओ लाईक करा, कारण मैदानामागच्या अशा खऱ्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहोचायला हव्यात. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण इथेच तुम्हाला मिळतं मैदानामागचं खरं सत्य. पुन्हा भेटूया पुढच्या IPL स्टोरीसह. तोपर्यंत क्रिकेटवर प्रेम करत रहा.